मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिका इयत्ता 6वी विभाग 1 स्वजाणीव 1. माझ्याविषयी अशी कल्पना कर की तुला तुझ्याच वयाचे मामे भाऊ किंवा बहीण आहेत. तुझी त्याच्याशी किंवा तिच्याशी कधीच भेट झालेली नाही. एक दिवस तुला त्या भावाचे किंवा बहिणीचे पत्र येते. त्याला किंवा तिला तुझ्याविषयी आणखी काही जाणून घ्यायचे आहे. लिहूया. तुझ्या दूरच्या मामे भावाला किंवा बहिणीला तुझा परिचय थोडक्यात करून देणारे एक पत्र लिही. त्यात खालील मुद्द्यांचा समावेश कर. स्थळ व तारीख, संबोधन आणि अभिवादन, प्रिय दादा किंवा ताई, भावाचे किंवा बहिणीचे नाव, सप्रेम नमस्कार. सुरुवातीचा परिच्छेद. तुझे पत्र मिळाले, वाचून खूप आनंद झाला. पत्राचा मुख्य मजकूर 2 ते 4 परिच्छेदात लिही. त्यात आपले कुटुंब, शाळा, मित्र, मैत्रिणी, तुला आवडणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टी, छंद, सवयी याबद्दल लिहू शकता. शेवट तुझाच प्रेमळ भाऊ किंवा तुझीच प्रेमळ बहीण. इथे स्वची जाणीव माझ्याविषयी परिचयाचे पत्र या उपक्रमासाठी शालेय स्वरूपातील पत्र तयार करून दिले आहे. तुम्ही यात आपल्या गरजेनुसार नाव, ठिकाण, तारीख बदलू शकता. स्थळ पुणे. तारीख 19 नोव्हेंबर 2025. प्रिय दादा रोहन, सप्रेम नमस्कार. तुझे पत्र मिळाले आणि ते वाचून मला खूप आनंद झाला. इतक्या दिवसांनी तुझ्या बातम्या कळाल्या म्हणून छान वाटले. म्हणूनच मीही लगेच तुला पत्र लिहित आहे. मी ठीक आहे आणि माझे शालेय जीवन छान सुरू आहे. आमच्या घरी आजोबा, आजी, आई, वडील आणि माझी लहान बहीण राहते. घरात सगळ्यांचे प्रेम आणि जिव्हाळ्याचे वातावरण असल्यामुळे नेहमी मजा येते. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. आमची शाळा मोठी व सुंदर आहे. आमचे शिक्षक अतिशय प्रेमळ आणि शिकवायला हुशार आहेत. माझ्या वर्गात अनेक छान मित्रमैत्रिणी आहेत. आम्ही सर्वजण एकत्र अभ्यास, खेळ आणि उपक्रम करतो. मला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये चित्रकला, वाचन आणि भातुकली खेळणे यांचा समावेश आहे. सुट्टीच्या दिवशी मी पुस्तक वाचते किंवा सुंदर चित्र काढते. मला खूप आवाज असलेली किंवा भांडणारी ठिकाणं आवडत नाही. रोज वेळेवर उठणे, गृहपाठ पूर्ण करणे आणि स्वच्छता ठेवणे ही माझी सवय आहे. असा हा माझ्याबद्दलचा छोटासा परिचय. तुला वेळ मिळाला की पुन्हा पत्र नक्की लिही. तुमच्या सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार सांग. तुझीच बहीण नयना.